तर कसे आहेत मित्रांनो? आज एक छोटासा व्लॉग बनवावासा वाटला. एक व्हिडिओ बनवतोय. तर मी आता बसलोय माझ्या गाडीमध्ये. माझी Hyundaiची ग्रँड आयटेन आहे. 2017चं मॉडेल आहे. अशी एक आपण जे कार एन्थुसियास्ट लोकं असतो, ते आपण काय करतो, आपण गाडी खूप वर्ष जे लोकं गाडी चालवतायत ते रिलेट करू शकतात. आपण अशा बऱ्याचशा छोट्या-मोठ्या एक्सेसरीज आपण गाडीमध्ये बसवून घेत असतो. तर तशा मी पण काही-काही एक्सेसरीज बसवल्या आहेत. आपण मॉडिफिकेशन त्याला म्हणू शकत नाही. पण एक छोट्याशा एक्सेसरीज असतात जेणेकरून आपल्याला काही-काही गोष्टींसाठी त्या कन्व्हिनियंट पडतात. तर तसंच एक आता मी थोडेफार एक लाईट्सचं एक काम केलेलं होतं. तुम्हाला मी आता दाखवतो व्हिडिओमध्ये. तर एक पण ह्याला एम्बियंट लाईट असं म्हणू शकत नाही. पण ही एक एल-ई-डी लाईट्स इथे मी बसवलेलं होतं इकडे. जे आपण जेव्हा दरवाजा ओपन करतो, डोअर लाईट जी असते त्याला ती कनेक्टेड आहे. हे मी तुम्हाला दाखवतो इथे. ही अशी एल-ई-डी लाईट इकडे आहे. तर ती मी खूप वर्षांपूर्वी बसवलेली होती गाडीमध्ये आणि एकदम उत्तम प्रकारे काम करतं. त्याचं असं काही खूप असं म्हणजे एम्बियंट लाईट अशी नाहीये. पण आपण ती गाडी जेव्हा आपण कधी-कधी खूप डार्क काळोखाच्या ठिकाणी आपण जेव्हा असतो, तर त्यावेळेला गाडीत बसताना थोडं एक लाईट असलेली बेटर असते. सो जेणेकरून आपण पूर्णपणे ब्लाइंडनेस आपल्याला येत नाही. सो त्यावेळेला ती उपयोगी येते. तर आता ॲक्चुअली माझ्या गाडीचं काम थोडं निघालेलं होतं. खालचं म्हणजे ॲक्चुअली एसीचा जो पाईप असतो, त्याच्यातनं पाणी लीक होत होतं आणि ते खालचं जे फ्लोरिंग असतं मॅट खालचं जे कार्पेट असतं, ते पूर्ण ओलं व्हायचं त्याच्यामुळे. तर त्यासाठी मग गाडी सर्व्हिस सेंटरला होती खूप दिवस आणि मग त्यांनी ते कार्पेट काढून ते नंतर मग त्यांनी फिक्स केलं. तर त्याच्यासाठी मग ते सगळं लाइटिंग त्यांनी काढली आणि मग ती वायरिंग सुद्धा पूर्ण निघालेली. तर त्यासाठी मला आता ते काम करून घ्यावं लागणार आहे. ते एक काम झालं. प्लस त्याच्याबरोबर एक रूफचं सुद्धा एक काम केलं होतं. रूफला थोडं एक रस्टिंग पकडलेलं होतं. तर त्यासाठी सुद्धा ते काम करायला दिलं होतं. तर इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो, जनरली आपली बोट जी असते गाडीची, त्याच्यामध्ये इथे एक लाईट दिलेला असतो छोटासा. आता ही कशी माझी ग्रँड आयटेन मॅग्ना मॉडेल आहे, ह्याच्यामध्ये त्यांनी कंपनी फिटेड लाईट दिला नव्हता, पण स्लॉट दिला होता. तर मी तिकडची लाईट ती नवीन ॲक्सेसरीजच्या पार्टमध्ये मी ती बसवून घेतली नाही. त्याला एक जुगाड म्हणून मी एक प्रकार केला होता. तो तुम्हाला मी आता दाखवतो. ही एक पार्सल ट्रे जो असतो, त्याला मी अशी एक एल-ई-डी स्ट्रिप बसवली आणि त्याला हे असं कनेक्शन दिलं होतं आणि हे कनेक्शन डिरेक्टली जायचं आपल्या डोर लाईटला. तुम्ही बघू शकता ही डिकीमध्ये आता ती लाईट ती पूर्ण त्याचं जे कनेक्शन आहे ते पूर्ण निघालेलं आहे आणि त्यांनी जेव्हा ते काम केलं होतं गाडीचं, तर त्यावेळेला इथून तो एक सॉकेट होता. डोअरला कनेक्टेड सॉकेट होता. तो इथून त्यांनी असा काढलेला होता बाहेर. जे मी बाहेरून काम करून फिटिंग करून घेतलेलं आणि तो असा इथून ट्रेच्या खाली इथे कनेक्ट व्हायचा. तर मी तुम्हाला दाखवलं, की अशा प्रकारे थोडंफार एक सेटिंग केलेली होती मी. पण आता सगळं काम केलं असल्यामुळे ते सॉकेट पण तो आता पूर्ण आतमध्ये कुठेतरी गेलेला आहे. तो आता मला बाहेर काढून तो शोधून त्याचं ते तो सॉकेट काढून कनेक्ट करावा लागेल. सो दॅट बूट स्पेसमधली जी लाईट आहे ती चालू होईल. आणि त्याच्याच बरोबर हे खालती जी एल-ई-डी लावलेली आहे, ती सुद्धा चालू करण्यासाठी त्याला कनेक्शन प्रॉपर द्यावं लागेल. तर त्यासाठी आता मी जातोय सांताक्रूझला. एक एक्सेसरीजवाला एक ओळखीचा आहे माझ्या, जो बऱ्याचशा काही-काही गोष्टी मला हेल्प आउट करत असतो. एक्सेसरीज काही नवीन असतील तर मला सांगत असतो. तर मग आता मी त्याच्याकडेच जातोय आणि ते काम करून घेतोय आणि काम झाल्यानंतर तुम्हाला नक्की रिझल्ट दाखवेन. तर मी आता इकडे गाडीचं काम करायला आलो. सांताक्रूझला आहे. गाडी इथे आता शॉप मी तुम्हाला नंतर दाखवतो. शॉपच्या इथे जरा ट्रॅफिक जाम झालेलं आहे त्याच्यामुळे पुढच्या गल्लीमध्ये गाडी आणून लावलेली आहे. ही लाईट आपली इथे कनेक्शन द्यायचं. इथे काम चालू आहे. डिक्की मधलं काम झालेलं आहे. तो फक्त एक हा जो मी तुम्हाला म्हटलेलं हा सॉकेट होता एक मेल आणि फिमेल सॉकेट. हा जो पार्ट होता तो इथे आतमध्ये कुठेतरी गेलेला होता. तो त्यांनी काढून आता इथे बसवलेला आहे.
आता ही लाईट प्रॉपर इथे वर्क करते आहे. इकडे लाईटचं आता काम चालू आहे. पुढचे 2 लाईट आता प्रॉपरली वर्क करतात. एक लाईट होतं त्याचं कनेक्शन निघालेलं होतं, इथलं पण लाईट काम करते, तो आता प्रॉपर चिकटवावं लागेल. या सीट खाली इथे पूर्ण हा लाईट जो आहे निघालेला होता, हा आता कनेक्शन देऊन ते चिकटवत आहेत. जसं काम होईल तसं मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. तर हे बघा, आपण इकडे आता या शॉपवरती मी तुम्हाला शॉप दाखवतो. हे विनायक कार्स ॲसेसरीज म्हणून आहे, सांताक्रूज वेस्टला, मिलन सबवेच्या एकदम बाजूलाच आहे खाली. इथे तुम्हाला काही ॲसेसरीज वगैरे घ्यायच्या असतील गाडीसाठी तर तुम्ही इथे येऊ शकता. हे बघा, हे शॉप तुम्हाला दाखवतो, विनायक कार ॲसेसरीज. तुम्ही इथे येऊन कधी वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या ॲसेसरीज इथे कारच्या तुम्हाला मिळतील. हे सर आहेत इकडे शॉपवरतीच असतात. काही असेल तुम्ही डायरेक्टली येऊ शकता आणि वेगळ्या वेगळ्या ॲसेसरीज इकडे घेऊ शकता. तर आता आपलं काम झालेलं आहे, मी तुम्हाला आता रिझल्ट दाखवतो थोडा. हे आता लाईट्स प्रॉपर असे लागलेले आहे, LED लाईट्स. डोर ओपन केले की हे लाईट्स चालू होते. इथे सीटच्या खाली तिकडे लावलेले आहे. म्हणजे जेव्हा आपण कधी खूप अंधार असतो ज्या ठिकाणी आणि तिकडे आपण गाडी पार्क करतो, तेव्हा गाडीत बसण्यासाठी हे खूप कन्व्हिनियंट होतात. आता तुम्हाला मी डिकीमध्ये पण दाखवतो. हे बघा, हे मी तुम्हाला म्हणत होतो, LED लाईटचा एवढा प्रकाश इनफ आहे. रात्रीच्या वेळी तुम्ही सामान वगैरे काढायचं असेल तुम्हाला, त्याचा खूप फायदा होतो. तर आता हे काम माझं कंप्लीट झालेलं आहे. तिथून कनेक्शन पण त्यांनी दिले आणि काम प्रॉपर आता सगळं कंप्लीट झालेलं आहे. तर मित्रांनो, ज्या कामासाठी मी आता आलो होतो, लाईट्सचं जे काम करायचं होतं ते आता प्रॉपरली सगळं झालेलं आहे. जास्त वेळ नाही लागला, एक 15-20 मिनिटाचं काम होतं, पण ते आता प्रॉपरली झालं आणि त्याच्यामुळे आता मला सॅटिस्फॅक्शन मिळते. तर मनाला शांती मिळते की आता प्रॉपरली सगळं लागलेलं आहे. तर हा माझा व्लॉगचा एक छोटासा प्रयत्न होता. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. असेच जर तुम्हाला व्लॉग पुढे फ्युचरमध्ये हवे असतील तर तसंही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा, आम्ही ते आणत राहू तुमच्यासाठी. बाकी आपले कार रिलेटेड कंटेंट आपला जो आहे, कारचे रिव्ह्यूज असतात आणि काही न्यूज असतात कार्सबद्दल, तर त्या आम्ही तुम्हाला देतच राहू. त्याच्या बरोबरीने तुम्हाला जर असे व्लॉगवाले छोटे मोठे व्हिडिओ हवे असले तेही आम्हाला सांगा, आम्ही नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तर सबस्क्राईब करा ऑटो ट्रिओ क्लबला. इन्स्टावरती पण फॉलो करायला विसरू नका. ऑटो ट्रिओ क्लब नावाने आमचं इन्स्टा पेज सुद्धा आहे, त्याच्यावरती सुद्धा फॉलो करायला अजिबात विसरू नका. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.